मागावं हे ज्याला कळतंय त्यांना संत म्हणतात. मागणी कळत नाही त्यांना माणसं म्हणतात. आणि मुद्दाम मागायला लावतो त्याला देव म्हणतात. देव मागायलाच लावतो. आणि याच्या मागणीतून जे वाचतेत का ते संत असतात. ही बऱ्यापैकी संत विटेवरच्या मालकाच्या पुढे बसलेली आहेत. आणि देवाला असं वाटत होतं यांनी काहीतरी मागावा. त्यांच्या मुखाकडे बघत होता. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. विटेवरच्या मालकानं सांगितलं तुकोबर आहे आवाज, तुमचं घर एकदम साधं आहे. तुम्हाला एखादं घर देऊ का? नकोय. एखादं पद देऊ का? तेही नकोय. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. पदाच्या बाबतीत खालचे पद तर कवा जातील कवा त्याचे तंगडे मोडतील त्या खुर्च्याच्या, त्याचा काही भरोसाच नाही ना. कारण यायला वर नेऊन घालणाऱ्या याचाच भरोसा नाही. कोणाचे बटन दाबतील. सकाळी एकाची खिचडी खातील, दुपारा एखाद्याचं जेवतील, संध्याकाळी एकाचं पेतेन पाणी आणि दणका चौथ्यालाच आणतील. बनलं पाचव्याचीच घेतील. काही भरोसा नाही ना. मग खालचे पद तर नाही, सत्य लोकाचं पद देऊ केलं. पण मालक म्हणले त्या पदावर जो बसलाय का त्यालाही नैतिकता सांभाळता आली नाही. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरा, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरा, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी. कशाला दे तू देवा? बर 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 ये माई. लहानपणी असंच पडत आहे कोणी बी. मोठा झाल्यावर नीट राय. विठाला विठाला बरे आतापासून वळण लागलं तर वाकण. ते पद नकोय म्हणले महाराज. घरदार काही नकोय. कशाला घर देतोय? एक जणांना मला वास्तू शांतीच्या कीर्तनाला नेलत. चांगलं घर होतं त्याचं. 2-2.5 कोटी रुपयाचं. पैसे कुठून आणले होते मला ते माहित नाही. पण घरात गेल्यावर कळालं हे 1 नंबरचा डाकू होता म्हणून. कारण चुकीच्या मार्गाने कमवलेल्या पैशाच्या भिंती सांगत असतात. हो, मिस्त्रीचे पैसे बुडिले, लोखंडावाल्याचे दिले नाही, खडीवाल्याचे दिले नाही, सिमिटावाल्यालाही चपका हाणला, इंजिनियरला तो बोलूच देईन गेला. त्या भिंती असं बसल्या बसल्या मसन वाट्यावानी होतो काही काहीच्या घरात बसल्या. असं समजायचं यानं चुकीच्या मार्गानं कमवलेलं धन आहे. पण आता कसं असतंय, मी बावल्यावर घोड्यावर बसल्यामुळं जास्त बोलता येत नाही. तिकडे घेऊन जा लेकरायला. कशा तुमचंही कीर्तन जात आहे, शेजाऱ्याचं जात, लेकरू येईन ते विठाला विठाला काही काही गोष्टी सांभाळाव्या लागतात आपल्याला. नाही सांभाळावं तर कोण दुखाला येईल. जे घोड्यावर बसले नाही ते गोड बोलायलेत. त्याला पण कळलं आपण किती कमवावा. पैशाचा लोभ सुटला नाही कोणाला. ऐसा कोणी दावा हे जया नावडे, कोणी दावा हे जया नावडे, ऐसा कोणी दावा हे जया नावडे, ऐसा कोणी दावा हे जया नावडे. कन्या पुत्र घोडे दाराधन, कन्या पुत्र घोडे दाराधन, कन्या पुत्र घोडे दाराधन. किंवा नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया आणि भस्मदंड छाया तरुवराची. आवडत नाही असं माणूस का? मग विरोधात नाही जाता येत. कीर्तन वगैरे झालं, घर पत्रिकेवरच फोटो गिटो होता, चांगलं घर होतं, मस्त घर आहे. ते म्हणे महाराज चला न घरी. मी राहू द्या ना, आता निघतो आम्ही. नाही वा, तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. अरे आमचे पाय इतके येडपट आहेत, घरचं खाईन तन कशाला आगावपणा करायला तू. पण नादास तू चला आमच्या घराला संदीप बाप पाय लागू द्या. गेलो आम्ही. पायला त्याच मजला चांगलं घर होतं.
बुटाडो ठेवायला 2.25 लाखाची अलमारी होती अशी पुढच्या तोंडाला पोर्च पशी. हो, झोपून आंघोळ करायचं, बसून आंघोळ करायचं, उभ्यानं आंघोळ करायचं. शास्त्री बुवा चट होतं ते. चांदीच्या थुट्या होत्या. काय आपलं काय पोटात डबा उठायला काय घेणे आपल्याला त्याच्याशी. मस्त घर होतं पण तुळशी वृंदावन नव्हतं. त्याच्या भावाच्या दारात होतं तुळशी वृंदावन, पण तुळशीला खेटून बोकड्या बांधला होता. त्यानं तुळस उबदारूच नव्हती दिली. आहा काय बापा, असं घर मस्त उग. वरचा मजला त्याच्या वरचा. म्हणले छताव चला, तर मी म्हणला हो मा बॉईल जन खराब आहे, त्या अपघातात हे हाड जरसं फलसलेले ते गॅप हे का भरो तू काय माहित. बरंच टाकलंय मी त्याच्यात पण बरं नाही. लय तुरी कापस गंजा होतेत मला. कोणत्या गॅपान भरते काय माहिती. या असं बी पुन्हा लय म्हटय तुम्ही दिलेलं बी. खरं बोललं पाहिजे माणसानं. कशाला खोट. अहो गावरान तूप खाल्ल्यावर कशाला म्हणायचं कुटके खाल्ले. मेलीन मसड पाहटच. लबाड नाही बोललं पाहिजे माणसानं. चांगले ते नाही नाही महाराज चलन. वरी गेल्यावर म्हणलं बापरे काय तुमचं मोठं घर आहे वा. इथून तर बीड दिसतंय. तुम्ही रावणाला ओव्हरटेक केलं. हो म्हणे महाराज, हो चांगलं घर आहे तुमच्या आशीर्वादानं. म्हणलं मग आशीर्वादानं तुला व्हाले मी पत्रात आहे. अगो धंदा नको आहे का नाही. नाही पत्रात नाही. येरी म्हणायला लागलो. नाही बापा पडन घर ते चांगलं आहे. मला पण मस्त आहे. मालकान पाईप द्यालाय मला पैशाचा. काउंटर हिंचा ते करत. पंढरपुरातल्या मालकान. खाली आल्यावर बुक्का लावायचा राहिला होता. ते म्हणे महाराज घर कस काय. म्हणलं अतिउत्तम आहे. महाराज सांगा ना घर कस काय. म्हणलं फारच छान आहे. पुन्हा म्हणला घर कस काय. म्हणलं खूप चांगलं आहे. अर्थ तिन्हीचा काय झाला एकच. मग त्यानं बुक्का वगैरे लावला. होते असे तुमच्यासारखे संघ साईराज. बुक्का लावल्याच्या नंतर मग म्हणला महाराज घर कस काय. घरात 2 चुका आहेत. कोण म्हणतंय. मी म्हणतो. मी म्हणतोय. काय बोलता म्हणे कीर्तन महाराज तुम्ही. तुम्हाला काय कळतंय का. म्हणलं मला कळतंय म्हणूनच कीर्तनाला बदलच ना नालाय का तो. काय राव हे कुठं बोलणं झालं का. आणि माझ्या घरात 2 चुका. समुद्राची रेती. म्हणलं स्वर्गातून आण रे. पण घरात 2 चुका आहे. कोणती चूक. तो असताना घर पडल 1 चूक. भूकंपात पडल, अतिवृष्टीत पडल, मर्यादा संपल्यावर पडल. आणि दुसरी चूक तुला घरातून बाहेर काढतील. कोण म्हणतंय. म्या म्हणलं मेल्यावर छताव जाळीत नसतेत रे. घराच्या बाहेरच फुकीत असतेत ना. काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. 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 सजाना गोत्रदाईचा करीती विचार. काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. आईचा करीती विचार. काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. घरात ठेवत नाहीत त्याला बाहेर काढते. माणिक न लगे हे नाच पावणार आहे. कशाला देता देवा करे मला. रात्रंदिवस तुम्ही माझ्या चित्तात राहावा याच्या व्यतिरिक्त देऊ नका. फायदा काय फायदा. महाराज एका वारकऱ्याची परिस्थिती इतकी नाजूक होती. भारतात तितकी नाजूक परिस्थिती कोणाचीच नाही. बाकीच्या देशाचं कशाला इचकू फुकट कळण शेंडी वळवळ. आपलं आपण बघायचं आहे का नाही. आणि आपलं तोंड तरी तितकं आहे का तितकं इचकायला काय गरज आहे काय आगावपणा. या भारत देशामध्ये
एका वारकऱ्याची जितकी गरिबी होती आता तितकी गरिबी कोणाची नाही. किती गरिबी. संध्याकाळची वेळ आहे, रात्रीचे 11 वाजले आणि रात्रीच्या 11 वाजता लेकरांनी सांगितलं, आई बाबा काही जेवायला आहे का. वडिलांनी आपल्या पत्नीकडे पाहिलं, लक्ष्मी जी काय आहे का लेकरायला. नाही मालक. स्वतः उठले, स्वयंपाकघरात एक गाडगं होतं, त्या गाडग्यात हात घातला, त्याच्यात मिठाचा खडा सापडला. हे आता मीठ वापरायलेत बारकाले. इथं बसलेल्या सगळ्या म्हाताऱ्याच्या लहानपणी तेच मीठ होते, खडे. हो, वाळूच्या खड्यावानी खडे मीठ. आता नमुन्याचे मीठ, म्हणून तर नमुन्याच्या बिमाऱ्या. जितकं चाळून खातान तितक्या चाळून बिमाऱ्या आल्यात. काय साधं खात होते यांना बिमाऱ्या कमी होत्या. घरच्या शेतातलं खात होते यांना बिमाऱ्या कमी होत्या. हो, तराचं खाल्ले, तराच्या बिमाऱ्या. आयुष्यात ज्याचे नाव ऐकले नव्हते त्या बिमाऱ्या. मिठाचा खडा घेतला, एका लोटक्यात पाणी घेतलं, त्या पाण्यात खडा बुडवला आणि तो खडा असा ओठावून फिरीला लेकरायच्या. आवाज कडक करा, कडक कडक कडक. त्या मिठाच्या खड्याचं खारट पाणी चाटीत 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 लेकरांना झोप लागली. सांगा पवार गुरुजी, इतकी गरिबी हे का भारतात कोणाची महाराज. होय डॉक्टर साहेब, इतकी गरिबी असेल. नाही. त्या परिस्थितीत रात्र जागून पंढरपुरातल्या मालकाचं भजन करीत रात्र काढायची. झोपच येत नव्हती. रात्र तिसरी आहे. या तिसऱ्या रात्री पत्नीनं सांगितलं, मालक झोप तर येत नाही, पण अंग खाली टाकल्याबरोबर पाठीतून पोटातून वेदना होतात, काय करावं. धोत्राचा दुमाला फाडला, पट्टी फाडली 2 बोटाची धोत्राची, तिला पिळा घातला आणि बायकोकडे ते पिळा घातलेली पट्टी दिली आणि सांगितलं, लक्ष्मी पोट आवळ ग, वेदना संपत्ती. जिनच्या पॅन्टीवाल्याला माहित नसेल, आपल्या जुन्या बाप दाद्याच्या छातीला कान लावून विचारा, या लोकांनी 1 टायमाच्या भाकरी कमी खाऊन पोट आवळून कमीलय. ही ती पद्धत होती, पोट आवळून कमीने भूक थांबवणे. काय परिस्थिती असेल. भजन नाही बंद केलं. भाऊ किती श्रीमंत होता सांगू त्या वारकऱ्याचा. त्या वारकऱ्याच्या भावाच्या पत्नीची साडी जर आत्ता असती, आत्ता, तर 2.5-3 किलो सोनं त्या साडीत आलं असतं. तिला सुप्त जे हिरे होते, जर होता सोन्याचा. एवढ्या श्रीमंत त्या भावाची परिस्थिती. पण परिणाम सांगू, या वारकऱ्याचा भाऊ एका राजाची स्तुती करीत होता. तो राजा पैशावाला होता आणि म्हणून त्या राजाची स्तुती केल्यामुळे जेवढं देता येईल तेवढं द्रव्य देत होता. ऐश्वर्यात जीवन जगत होता. कालांतरानं ह्यो राजा मेला. त्याचं लुटलं आणि त्या राजाला सांभाळणाऱ्याचं लुटलं. आता हा माणूस आणि याची पत्नी जगदंबेच्या मंदिरात ताट घेऊन जोगवा मागायला बसले. कोण चित्तात होता? राजा. कोणाचं आवडीनं गुण गात होते? पैशावाल्याचं. म्हणून या परिस्थितीतून या परिस्थितीत आले. एक वाक्य सांगू या वरातलं, जुन्या माणसाची मत आहे. ज्या पायरीवर गेलं देवानं त्याच पायरीवर ठेवा, अन्यथा त्या पायरीवर गेल्यावर मरण यावा, पण खालच्या पायरीवर येण्याची वेळ येऊ नये. मरण भले परी काय अवकळायची, मरण भले परी काय अवकळायची, मरण भले परी अवकळायची, मरण भले परी अवकळायची.
वापस येऊ देऊ नी बरं, येऊ देऊ नी, त्याच्यापेक्षा मरण बरं. एवढ्या मोठ्या आयुष्यात राहिलेली पती पत्नी जगदंबेच्या मंदिरात जोगवा मागायची वेळ आली. आणि ज्या भावाला लेकरायला भूक लागल्याच्या नंतर मिठाचा खडा पाण्यात बुडीत होते, त्या भावाला ह्या भावानं सांगावा, दादा ऐक रे, काय त्या पंढरपुरातल्याच भजन कर, तू आमच्या राजाकडे चल ना तू. भावानं सांगितलं, बाळा भाकरी वाचून मेलो तरी हरकत नाही, पण तो ह्या राजाचं वर्णन करणार नाही. ऐका पंडित जना, ऐका पंडित जन, तुमचे वंदे तो चरणा, तुमचे वंदे तो चरणा. नका करून स्तुती माझी परिसावी विनंती, नका करून स्तुती माझी परिसावी विनंती, माझी परिसावी विनंती. काय वाक्य मालकाचं, ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण, नका करू भंगिऱ्याची स्तुती माझी परिसावी विनंती. स्तवनियान राखेला आयुष्याचा मातेरा, केला आयुष्याचा मातेरा, स्तवनियान राखेला आयुष्याचा मातेरा, स्तवनियान राखेला आयुष्याचा मातेरा, केला आयुष्याचा मातेरा. स्तवनी आणणारा केला आयुष्याचा मातेरा, निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची गाऊ नये, इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका विठ्ठला वाचून या. भावान सांगितलं, बाळा मरण स्वीकारीन, नाही चोंभाळणार पैशावाल्याला. काय पंढरपुरातला मालक चित्तात ठेवण्यात निलेश बुवा ताकद. अरे पंढरपुरातल्या मालकाला सासरवाडीतून हुंडा भरपूर आला. हुंडा घेत नव्हतं, मनान द्याला. हे अधिकारी इथं पुढंच यायच्या देखता कशावर हुंड्यावर बोलायचं आहे का नाही, आगाऊपणा वाचन ते आता मग हेच आहेत काय काय. मनी देलता सासरवाडीतून मनी, 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं रोजचं देत होता. काय दिलो सासरवाडीतून. देवाच्या दर्शनाला चाललो मी जाईराज. दर्शनाला जाता जाता, महाराज या नाश्त्याला, मला वाटते नेरील नाश्ता म्हणतात का. आपल्याला काय इंग्रजी कळती, शिक्षण 7वी आणि काय ज्ञान नाही ना, पण ते नाश्ता म्हणल्यावर लक्षात आलं, टप्पू हाणायला बनली. आपल्याला साधं गावठी कळत आणि कुठं ऐका नाही. हो ना, येतो म्हणलं दर्शन करून गेलो तर शेवयाचा भात होता. शेवया कळत आहेत ना, लांबटे बोटुळे शेवया. शेवया बारीक होत्या अशा डोक्याच्या केसावानी. ह्या का सगळ्याला येतात का. काही काहीच्या शेवया म्हणजे मायकाच्या दांड्या. त्या चमच्यान कुठं का धरूनच खाचा बोटुळा. त्याला सुगरणपणा लागत असतो, ते कोणाला येत असतं का. ते शेवयाचा भात, त्याच्यावर गावरान तूप महाराज, दूध होतं. शेवयाच्या भाताला दूध असलं तर खावा, नाही तर नदीचा चिखल खावा, पण भात नाही. अरे मोहन बुवा, मी रोज 2 गावचं खातो म्हणून मला कळत आहे. तुम्ही घरचंच खाल्ल्यावर काय लक्षात येईल. रोज 2 गावचं खातो. 4229 गाव आहे महाराष्ट्रातलं, एकदा गेलेलं. तुमचं गाव लय 2-4 वर्षापूर्वी पाहिले अण्णा.
कमी गाव पाहिले असतील, कमी किती काय किती कुठलं खाल्लंय. हो, पण ते खाऊन भजन केलंय म्हणून पोट नाही फुटलं गुरुजी. हो, नाही खाऊन भजन नाही केलं मग कोणी कोण निघत ते. हो, इकून गोळा होय तिकून गोळा होय, मग कापावच लागते ते गोळ्या असे. ज्ञानोबराय तुकोबरायच्या दरबारात ज्यांनी मधुकरी खाऊन गाथाण्याने शरी वाचिली का, त्याच बरं. झोपलेले अवघड काम महाराज. हो, यम असा हाणणार, यमाल पण कळणार नाही याच्या कुठं कुठं रट्टे द्यावा. मी म्हणलं बाई काय शेवायचा भात आहे. महाराज यायच्या माईला येतात का, माईन दिल्यात शेवाया. आता तिला माहीतच नाही ह्यो गिरगावचा बाळ्या किती रगिले म्हणून. हे लगेच म्हणलं बाई भजे पण काय नरम आहेत. हा, तिकूनच लाखाचं पीठ आणलंय. लाख जीनच्या पॅन्टीवाल्याला नाहीत कळत, उगा हसू नका. हे ज्याला कळत नाही ते दोनदा हसत आहेत बहिऱ्या माणसावानी. पुढचं हसल्यावर एकदा आणि कशासाठी हसलंय कळाल्यावर दोनदा. लाखाचं बेसन तिकूनच आणलंय. मला राहच न गेलं. मी आणलं बाई एक बोलू का, तुमच्या माईनं बोटुळे दिले, लाखाचं पीठ दिलं, पण हे 7-8 घंट्याला तिकडं जाणार आहे. कळालं ना. वायर लूज काय कायला उशिरा कळालं. बोटुळे दिलेत, लाखाचं पीठ दिलंय, 7-8 घंट्याला तिकडं जाणार आहे गावाच्या कडीला. पण याच्या माईनं तुला आयुष्यभर सांभाळणारा दिलाय, याचं ध्यान ठेवून जरसं. कपाळाचा मालक दिलाय त्याच्या माईनं, जरसं सासूला चोंभाळणं. हा का माईलाच चोंभाळायली, अंगावर भिताड पडन, घरात सगळं ठोकून द्यावं लागन तुला. टकटक दिसायल्या सासूच्या विरोधातल्या. उभ्या राहा तुम्ही 7-8 जण. ए माग पाहू नको, तूच उभा राह. तू काय माग पाहती, उभा राह. काल्याच्या आधीच मरायचे बाबा, नसल्याला उभं राहू दे, एवढं बरं माफ करतो. घाम आलता, पुस माय पुस घाम नाही म्हणित, नाही म्हणित नाही माय. हो, अशीच सासूला घासले टाकून फुकून दी, म्हणित नाही तुला काय. विठाला विठाला विनोद सोडून द्या गुरुजी. ज्यानं आपल्यासाठी हाडाच्या काड्या करून कमिले, त्याला जर सांभाळीत नसाल तर 100-200 कीर्तनकार शिजून खाल्ले तरी पुण्य नाही, भाजी करून खाल्लं तरी पुण्य नाही. जी माणसं रक्तातल्या नात्याची होऊ शकत नाहीत ती हरामखोर तुमची आमची काय होणार आहेत. विठाला विठाला साधारण तर इतकं सांगायचं. 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं देणारा मणी आणला. जीवनभर भजन केलं, ही दखल पंढरपुरातल्या मालकाला कळाली. तुझा विसर न व्हावा याच्यावर सांगतोय. पंढरपुरातल्या मालकानी कलेची देवता भगवान विश्वकर्मा महाराज यांना आमंत्रित केलं आणि अधिकार देऊन टाकले. त्या वारकऱ्याचं गाव सोन्याचं करा. त्या वारकऱ्याचं गाव सोन्याचं करा. गाव सोन्याचं केलं. म्हशीला साखळ्या, गाईला साखळ्या सोन्याच्या. मला वाटतं त्या वारकऱ्याच्या गावात शेळ्या नसत्या. म्हणजे वर्णन आलं नाही याच्याकरता सांगायलो. वर्णन आलं असतं तर मला कसं नाही बोलता येणार. पुराणाच्या विरोधात बोलायला लय शान आहे का बाळ्या. जे पुराण माझ्या देहूतल्या मालकाला आवडते पहावे पुराणी. आपण कशाला विरोधात बोलायचं, लायकी आहे का. गाईला साखळ्या सोन्याच्या, म्हशीला साखळ्या सोन्याच्या, डाम सोन्याचे, खुंट सोन्याचे, गाव सोन्याचं गाव. अरबुजादी टन सोनं उरलं. करावं काय. पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं निष्ठावंत वारकरी आहे,
त्याचा मसनवाटा सोन्याचा करा. मसनवाटा. गाव सोन्याचं नुसतं होतं रावण, मसनवाटा मातुड्याचा. गाव सोन्याचं कुबेराला, अलका नावाची नगरी, मसनवाटा महाराज मातुड्याचा. रावणाला गाव सोन्याचं, मसनवाटा मातुड्याचा. कुबेराला गाव सोन्याचं, मसनवाटा मातुड्याचा. इंद्राला गाव सोन्याचं, मसनवाटात नाही, तिथं मरतच नाहीत ना. बॅलेन्स संपलं. तुका म्हणे जाती पुण्यक्षया अधोगती, पुण्यक्षया अधोगती, पुण्यक्षया अधोगती. तुका म्हणे जाती पुण्यक्षया अधोगती, पुण्यक्षया अधोगती, पुण्यक्षया अधोगती. जव पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपदाची उटी उतरे. येऊ लागती माघारे ऊस तोडायला. मृत्यू लोकात कामाला ठेवा लागेल ना. मालक सांगतात 1 कोटीची गाडी घेऊन बँकेत गेलं एक जण. त्याची गेट उघडायला 2 माळे, त्याच्या गाडीचं दार उघडायला 2 खपक्या माळे. मॅनेजरनं त्याच्याकडे पाहिले, त्यानं मान खाली घातली. काऊन घातली असेल देव जाणे. अर्धा किलो तर सोनं होतं त्याच्या अंगावर. आणि एक मथारा आलं गुडघ्या इतकाले पाय भरलेले, उसात दारे धरून आलत. मॅनेजर काय काका, काय नाही, नातीला कड्याला नेलंय, डॉक्टरनं सीजर सांगितलंय, तुम्ही नाही आणि पैसे पाहिजे. मॅनेजर स्वतः उठले. विड्रॉलच म्हणतात का पैसे काढायची? येते मला बी थोडी थोडी इंग्रजी फिरू फिरू येते ना. अहो एका बाईला विचारलं करा सही, तर म्हणली लावा शाही. आणि तिला विचारलं काय चाललं, म्हणली लय बिजी आहे बापा. फार पोरांनी टेन्शन दिलंय मला. ती 30% इंग्रजी बोलायली, जिला सही येत नाही. मग बाळ्या तर रोज एका गावचं खातो, त्याला काऊन नाही इंग्रजी येणार? हा, एका चपक्यात कलेक्टर झालो असतो. विठाला विठाला मेमरी कार्ड गोड दिले. गाणे 450 पाठ येत, एक बी गाणं वाचिलं नाही. ह्या ऊसाच्या ट्रॅक्टरवाल्याचे ऐकू ऐकू ते काऊन येड्यावानी. तुमच्या क्षेत्रात दंडक मला वाटतं आता कार्ड आहे. पोलीस डिपार्टमेंटचा माणूस दिसला की त्याचा टेपच हिसकून घ्याले. इतक्या जोरात आवाज, मुंडकच घेऊन कारखान्यात गेला. करा वजन, पप्याची मायन तुला मोजायचं का? टाली तर तिकडेच उलथिलीस तो. तुला अक्कल आहे का थोडीशी? त्यानं लेकरासारखा ऊस जपलाय. एखाद्या नैसर्गिक चुकीनं ट्रॅक्टर पलटी झाला असेल ते होऊ द्या, असं मी म्हणत नाही. पण स्वतःच्या नालायकपणानं जर ट्रॅक्टर पलटी केला असेल तर हजारो साधू मारल्याचं पाप लागतंय त्या ड्रायव्हरला. कारण शेतकरी राजा कोणी माहिती आहे? रक्ताचा घाम करून मातीत टाकणारा राजा आहे शेतकरी. हे 2 देव आहेत, 4 देव. विचारा या लोकांना. देशाच्या सीमेवरचे लोक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिथं उभे आहेत म्हणून आपण उद्याचा सूर्य पाहलो. देव. काशीतले पंढरीतले मालक 2 देव. दुसरे यायचं भजन करणारे 18 संत 3 नंबरचे देव. रक्ताचा घाम करून मातीत टाकतो ना आपल्याला मोती खाला पिकवतो तो शेतकरी राजा 4 नंबरचा देव. आमचे 2 मित्र आहेत, ते ड्रायव्हर आहेत ट्रॅक्टरचे. त्याला एक दिवशी मी बोलून घेतलं. मी म्हणलं दाद्या, रस्ता खराब असेल, एखादी तांत्रिक अडचण झाली असेल, शास्त्री बुवा ब्रेक फेल झाला असेल, जाऊ दे, पण शेतकऱ्याचा ऊस इमानदारीनं कारखान्यात नी, तुला तहसीलदार नातू जन्माला येईल. आशीर्वाद देत काळी माय, आशीर्वाद देती, आशीर्वाद देती. काम चांगलं करायचं माणसं. इंद्राला गाव सोन्याचं आहे, मसनवाटा नाही. हा, ते गेले, ते मथारा आलं. त्या विड्रॉलवर अंगठा दिला. किती पाहिजे? 50,000. म्हणले 49च काढता येते. बर द्या. मॅनेजरनं स्वतःचे 1000 दिले. वाट लावलं. उद्या विड्रॉल भरा, माझे 1000 परत करा, तोरक माझे न्या. पण धक्का दवाखान्याचं काम
मग हे 1.5 कोटीच्या गाडीत आलेलं. म्हणलं साहेब हा वा तुम्ही केव्हा आले? म्हणले त्या म्हाताऱ्याच्या आधी चालतो. मला कस काय नाही पाहिलं? नाही म्हणले मी कॉम्प्युटर बघत होते. याला पाहून तर कॉम्प्युटर मध्ये मुंडकं घातलं मॅनेजर म्हणून. आपली विड्रॉ आले कितीची आहे? 20,000ची. नाही म्हणले तुमचं खातं पॅनल्टी लागू लागू 0 झालंय. गाडी किती कोटीची बसायला? 1.5 कोटीची. आणि बँकेत पैसे रुपड्या नाही. आणि म्हातार बनेलीवर आलं. त्याला कस काय 49 तुमचे 1000? त्याची धरणात जमीन गेलती. त्यानं 3 कोटी बँकेत टाकलेले. याचा सगळं 14 कोटी झालेत. कोणाला किंमत आहे बँकेत? गाडीवाल्याला का बॅलन्स वाल्याला? विमानात बसून जाय ना सुंबळ्या. बँकेत पैसे नसल्यावर कोण भूतीचारी तर तुला? तसं स्वर्गात पुण्य संपलं की लाथ आणते तन काढून. म्हणून मसनवाट्याची गरज नाही. गाव सोन्याचं आहे, मसनवाटा नाही. कुबेराला गाव सोन्याचं, मसनवाटा मातोड्याचा. रावणाला गाव सोन्याचं, मसनवाटा मातोड्याचा. सुदामदेव नावाच्या वारकऱ्याला गाव सोन्याचं आणि मसनवाटा वातोड्याचा. श्रुतीनं प्रश्न केला देवाला, देवा देवा का रे मसनवाट्या सगळं सोन्याचं? श्रुती माय जीवनभर माझं भजन केलंय, झोपीत सुद्धा विस्मरण नव्हतं. मग तुकोबाराय म्हणतात देवा, रात्रंदिवस तुला अंतकरणात ठेवणाऱ्या सुदाम देवाला गाव तर सोन्याचं दिलंसच, पण मसनवाट्या पण सोन्याचा दिलास. ही रात्रंदिवस तू अंतकरणात ठेवणाराची ताकद आहे. मग मला तरी दुसरं देतोस कशाला? हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, हे विसर नाही पडला पाहिजे. एका बाईल 5 पोरं, त्याच्यातलं एक बी भंगिरी नव्हतं, चांगली पोरं होते. सांगू एकाचं कार्य. एक पोरग झोपी गेल्यावर त्याच्या अंगावरचे रोम पण भजन करीत होते. त्या मुलाचं नाव महाराज अर्जुन. एका मुलाचं सत्यवादाचं तप होतं, म्हणून रथाची चाक जमिनीवर आधार चढत होते. त्या मुलाचं नाव धर्मराज. एक मुलगा पाय आपटिल्यावर 2.5 किलोमीटर मध्ये झाड उभं राहत नव्हतं. बलाची विस्तृत शक्ती भीमदादा. एक मुलगा गाय आणि बैल म्हैशी पारखणारा. एक मुलगा घोड्याची पारख करणारा नकुल सहदेव. अशी 5 लेकरं, 5ही भजनी, 5ही वारकरी होते. पांडव वारकरी होते. मी सांगतो म्हणून ऐकायचं का? ते भजन करत होते. अखंड वनवासी पाहते पांडव, अखंड वनवासी पाहते पांडव, अखंड वनवासी
प्रल्हादाची पिता करीतो राजधानी प्रल्हादाची पिता करीतो राजधानी प्रल्हादाची पिता करीतो प्रल्हादाची पिता करीतो पहाती पांडव अखंड वनवासी परी त्या देवासी आळविती किंवा आठविती भजन करणारी पांडव होती. आणि मग भजन करणाऱ्याच्या पाठीमाग जगाचा बाप असतोच ना. त्या मालकाला तीच माणसं आवडते. 3-3 वाजूस तर नालायकाला चॅटिंग करणारी थोडीच आवडते. हो? काय कायला कवडीच्या आखली नाही. हाच तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. बायको कदरली त्याला आणि त्याला शुभेच्छा द्यायला. आणि तू ही तरी लायकी त्याला काय शुभेच्छा लागते आणि तुला सकाळीच बायकून आणलं होतं. म्हणजे अशा पांचटानं पुढच्या पांचटाला शुभेच्छा देणं काय मोठाली गोष्ट आहे. एक जण नवरदेवाची शेवंती चालली आणि एक जण नाचू लागलं. मित्रच होतं मग ते. तर त्याला म्हणलं तू काय नाचतो. नाही म्हणे वा तुला माहितच नाही आता तुला धोतर आहे म्हणून नाचता येत नाही. पहा बाबा. अरे म्हणलं मी तुझ्यापेक्षा जास्त नाचतो पण कीर्तनात भागवतात नाचतो रामायणात नाचतो प्रवचनात नाचतो हरिपाठात नाचतो तुझ्यापेक्षा जास्त. तिकडे काय मजा नसती. म्हणजे इकडे पकवाद असतो ना आणि त्याच्याकडे ते दुसरंच असतं नाचायला. मी म्हणलं पण वपत नाही रे. नाही नाही म्हणे तसं असतं कुठं. जो नाचू लागला तो नायब तहसीलदार होता आणि ज्याच्या वरातीत नाचला 3.5 महिन्याला तर डिवोर्स द्या. हो ह्या लोकांनी झपके देऊ देऊन याला रट्टे देऊ देऊ लाल केला. या लोकांनी लाल केला. आणि त्या नालायकाच्या लग्नात नायब तहसीलदार झाल्याला नाचतो. हेडपट पण आहे ना. कुठं नाही नाचलं पाहिजे. पांडव भजन करत होती. आशाच्या माग देव असतो का. नाही पांडव भजन करत होते. लहान होते महाराज. अगोदरचा प्रसंग सांगतोय. पण या परिस्थितीत काळ बदलला. वारं कसं फिरल सांगता येत नाही. म्हणून या धावत्या युगामध्ये इंटरनेट युगामध्ये जरा हिशोबात वागलं पाहिजे. मला चांगलं कळतंय 3-3 पिढ्या संपत्ती संपत नव्हती. भारदस्त श्रीमंत होते. आता श्रीमंत झाल्याला लगेच दिसतू आणि 4-2 वर्षाला गथुडे उचलता न दिसतू. हो म्हणून अण्णा लक्ष्मीला इतकं सोपं समजायचं नाही. लक्ष्मी सारखी चंचलन देवासारखा गुंड जगात माणूस नाही. हो एक जण म्हणला मायासारखा चालू तालुक्यात कोणी नाही. मग तुझ्यासारख्या चालूला ज्यानं जन्माला घातलं तो किती चालू असेल याचा विचार कर. हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. विघ्न भ्रमला खरे विघ्न भ्रमला खरे माझी खरे संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. वा वा वा. भरोसा नाही ती का जाईल. लक्ष्मी म्हणजे खसखशीचं पोत आहे. 30 किलोचं पोतड घेतलं दुकानातून साईराजचे. पोतड आम्हाला टाकीत असेल ना. तुम्ही कसे टाकता एवढे पैशावाले. आम्हाला पोत टाकलं बैलगाडीत. पण खसखस 30 किलो घेणार पैशावालंच असेल ना. पण जरा असं त्याला महाराज अहंकाराचं गंडल होतं. काही काही माणसं लय टेकाडे. जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला की कलेक्टरला कळत नाही कुठं बसावं. हिशोबात असला पाहिजे टेकाडेपणा. मला वाटतं देवान किती श्रीमंती दिली तरी धोत्राव इन नाही केली पाहिजे. कुत्रे भुकतील ना. आगावपणा लय टेकाडे. एका बाईची तर 5 क्विंटल सोनं. मंगळसूत्र किती वजनाचं घालावं. 50 ग्रॅमचं.
9.5 किलोचं मंगळसूत्र घातलं, वजनच मेली, अख्ख्या गावाची साखरात मातीत घातली. लोणचं किती चांगलं असलं तर महाराज किती खावा, थोडस कवर नाही इतकं घ्यावा. जेवण होणं नाकाल पाणी येणं संगच होईल ना, लगेच दवाखान्यात. खातो का डॉक्टर एखादा आता? हे बघ, कोणत्याही गोष्टीचा टेकाडेपणा जरा मोजका असला पाहिजे. पण काय सांगू लागलो, खसखशीचं पोत ते जरा टेकाडे होत. आम्हाला संदीप बुवा सांगितलं, दादा हमाली द्या गरीबाची, 4 आणि हमाली. पण पुढच्या बाजाराला देईन. आणि त्याची बवणी होती, त्यानं काय नाही केलं, पोत टाकले.